नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीनचा बाजारभाव। वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेगवेगळे बाजारभाव आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। या ठिकाणी कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव लागला या ठिकाणी आपण पुढे संपूर्ण माहिती जाणून घेऊया। थोडक्यामध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त काय भाव लागले। प्रथम बाजार समिती आहे अमरावती। अमरावतीला सोयाबीनला कमीत कमी 3850, जास्तीत जास्त 4100 व जो सर्वसाधारण दर या ठिकाणी लागला आहे, ॲव्हरेज दर लागला आहे 3975 रुपये। त्यानंतरची बाजार समिती आहे आपली धुळे। धुळेला या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर लागला आहे 2000 रुपये, जास्तीत जास्त जो दर लागला आहे तो 4170 रुपये व जो ॲव्हरेज दर आहे सर्वसाधारण दर आहे तो आहे 4075 रुपये। त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर। नागपूरला या ठिकाणी कमीत कमी सोयाबीनला 3700, जास्तीत जास्त 4192 रुपये व जो सर्वसाधारण दर आहे ॲव्हरेज दर आहे तो आहे 4069 रुपये। त्यानंतरची बाजार समिती आहे लातूर। लातूरला या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी 4160 रुपये व जास्तीत जास्त जो दर आहे 4278 रुपये व जो ॲव्हरेज दर आहे सर्वसाधारण दर आहे तो आहे 4200 रुपये। त्यानंतरची बाजार समिती आहे जालना। जालन्याला या ठिकाणी कमीत कमी सोयाबीनला दर लागला आहे 3500 रुपये, 3500 रुपये व जो जास्तीत जास्त दर आहे 4600 रुपये, जो गुड सीड्स म्हणतात त्याला आपण, व जो सर्वसाधारण दर आहे ॲव्हरेज दर आहे तो 4250 रुपये। त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम। वाशिम या जिल्ह्यात सोयाबीनला सर्वात जास्त बाजारभाव लागलेला असून या ठिकाणी सोयाबीनला जो कमीत कमी दर आहे आपला या ठिकाणी पाहायला मिळत आहे 4250 रुपये व जो जास्तीत जास्त दर आहे गुड सीडला तो आहे 5000 रुपये व जो सर्वसाधारण ॲव्हरेज दर आहे तो आहे 8500 रुपये। त्यानंतरची व शेवटची बाजार समिती आहे जामखेड। जामखेडला या ठिकाणी कमीत कमी सोयाबीनला दर लागला आहे 3800 रुपये, जो सर्वसाधारण दर आहे 3950 रुपये व जो जास्तीत जास्त दर लागलेला आहे तो 4100 रुपये या ठिकाणी लागला आहे। आतापर्यंत आपण जवळजवळ 7 या कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव एकाच व्हिडिओमध्ये बघितलेले आहे। या ठिकाणी वाशिम या जिल्ह्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळालेला आहे, पण त्या तुलनेत इतर जिल्ह्यात इतर शेतकऱ्यांना कमी बाजारभाव मिळत आहे। इतर जिल्ह्यातही सोयाबीनचे भाव वाढावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, कारण की उत्पादन खर्च खूपच वाढलेला आहे। त्यामुळे इतर जिल्ह्यातही सोयाबीनचा बाजारभाव वाढावा। या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेतले सोयाबीनचे बाजारभाव। या व्हिडिओमध्ये थांबूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर सबस्क्राईबर अवश्य करा।